तर भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक सुरू झालेली आहे। यात भाजपच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती आहे। त्यातच आता मालेगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील उपनेते अद्वै हिरेंनी भाजपात प्रवेश केला। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला। भाजप प्रदेश मुख्यालयात प्रवेश सोहळा पार पडला। राजू शिंदेंनी भाजपमध्ये घरवापसी केली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी पक्षप्रवेश केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाही शिवसेना भाजपमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे 3 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला। तर येणाऱ्या निवडणुकीत युतीचा महापौर होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। राज्यातील सिडकोसह वेगवेगळ्या प्राधिकरणांकडील जमिनींचा आणि भूखंडाचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण निश्चित करण्यात आले। सेनामंत्री नाराजीबाबत कल्पना नाहीये। निवडणुकीमुळे मंत्री नसतील असं वाटलं। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा जनतेला फटका बसलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यावर अंबादास दानवेंनी टीका केली आहे। असीम सरोदेंना सनद पुन्हा बहाल करण्यात आली। सत्याचा विजय होतो, मी पुन्हा येतोय असं म्हणत सरोदेंनी ट्विट केले। 3 महिन्यांसाठी सरोदेंची सनद रद्द केली होती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला। मोठी समितीच्या अहवालावर बैठकीत चर्चा होणार आहे। बैठकीनंतर अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे। 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीचा मुख्य सूत्रधार असूनही बावधन पोलिसांनी अद्याप त्यांची साधी चौकशी का केली नाही असा परखड सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। तसंच पार्थ पवारला वाचवण्यासाठीच हे चौकशी समितीचं थोतांड सुरू आहे असा आरोपही दमानी यांनी केलेला आहे। मुंबईतील वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी गोमूत्र शिपडून किल्ल्याचं शुद्धीकरण करण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरणारे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेप्रमाणे मुंबई जोडो यात्रा काढली जाईल। 15 दिवस ही पदयात्रा निघेल। या पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत। कोल्हापुरातील निकृष्ट रस्त्यावरील टोल वसुली बंद करा, अन्यथा 1 डिसेंबरला स्वाभिमानीचे कार्यकर्ते टोल वसुली बंद पाडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी संघटना यांनी दिला। स्वाभिमानीच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। वसईतील कामण जिल्हा परिषद मराठी शाळेवर पालकांनी आंदोलन केले। तब्बल 1046 विद्यार्थ्यांची शाळा केवळ 9 शिक्षकांवरच चालते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी वारंवार केली होती। मात्र अद्याप शिक्षकांची नियुक्ती न झाल्यानं संतप्त पालकांनी आंदोलन केलं। महाड नगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती केल्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय। साहिल नगर परिसरातील मुस्लिम नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला। राष्ट्रवादी सर्वधर्म समभाव राहिलेला नसल्याचं म्हणत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। भिवंडीतील सोनाळेमधील आदिवासी बांधवांनी आदिवासी वस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिलं। तातडीनं मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भंडाऱ्यात शासनाचा बोनस मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। डीएमओंनी बोनस देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा पवित्रा मागे घेतला। वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात सांगलीत सर्वपक्षीय धरणं आंदोलन करण्यात आले। स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची अनोखी मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये खून, मारामारी, अवैध धंदे अशा घटनांमध्ये वाढ झाली, त्यामुळे आंदोलन करत अशी मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। विष प्राशन केलेल्या रुग्णाला उपचारासाठी नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बेड उपलब्ध नसल्याचं सांगत उपचार देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। पार्कसाईटमध्ये मुंबई मनपाच्या इमारतीच्या पुनर्विकासावर वाद निर्माण झाला। इमारती धोकादायक घोषित करून इतर रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र इमारतींमधील रहिवाशांनी विरोध केलाय। पालिकेच्या वतीनं पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकाम्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष जायदा शेख यांनी पदाचा राजीनामा दिलाय। त्याचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत। मुंबईत बेवारस संशयास्पद वाहनांचा शोध घेतला जातो। या मोहिमेत आतापर्यंत 350 वाहनं शोधण्यात आली, तर या वाहनांच्या मालकांपर्यंत पोहोचलं जाते। मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास वाहनाची विल्हेवाट लावण्यात येणार। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरू आहे। होर्डिंगला परवानगी देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप असल्यानं पोलिसांनी यामधील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू केली आहे। अहिल्यानगरमध्ये डिजिटल डिटॉक्स इंडिया ही मोहीम राबवण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या सभागृहात या मोहिमेचा शुभारंभ झाला। मोबाईल वापराबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम संबंध जिल्हाभर राबवला जाणार आहे।
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली। 1 जानेवारी 2026 पासून ही नवी प्रणाली लागू होणार आहे। महापालिकेच्या विविध कार्यालयात 60 मशीन बसवले जाणार असून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तातडीने नोंदणी करण्याचे आदेश दिले। सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या परिसरातील मुख्य पुरवठा पाईपलाईनचं नुकसान झाल्यानं अनेक पंपावरील गॅस पुरवठा बंद होता। याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूल बसवर झाला। या गॅस कोंडीमुळे 40 ते 45% रिक्षा टॅक्सी सेवा बंद होती, तर काही वाहन चालकांनी पेट्रोल भरत प्रवासी सेवा सुरू ठेवली। जालना शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झालाय। जायकवाडी धरणातून येणारी पाईपलाईन निसटल्यानं पाणी वितरण थांबवले। पाईपलाईनची दुरुस्ती झाल्यानंतर 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे। संभाजीनगरमध्ये पुढील 6 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मागील काही दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे नवीन जलवाहिनीच्या जोडणीसाठी 6 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भिवंडीतील कल्याण रोड ते अंजूर फाटा मार्गावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू केली, त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणं हटवली जात आहेत। यावेळी कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। संभाजीनगर शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा सुरू होणार आहे। शहरातील 10 रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्प्याला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। याबाबत तक्रार करून देखील अधिकारी दुर्लक्ष करतायत, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यानं कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सोलापूरच्या बार्शी एसटी आगाराचा निष्काळजीपणा समोर आलाय। वैराग ते यावली दरम्यान धावणारी एसटी बस 3 तास उशीर आली, त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो। 4 वाजता मुंबईतील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। महामुंबईत 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल झालेत। महामुंबईत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे। अंबरनाथमध्ये मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। एकूण 14 उमेदवारांनी मनसेकडून अर्ज दाखल केला। मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मनसे मशाल चिन्हावर लढणार आहे। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्यावर हरकत घेतली। शिवसेनेचे बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर आज सुनावणी होणार। बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले। या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडून तब्बल 11 दाम्पत्य निवडणूक लढवत आहेत, तर यामध्ये एकाच कुटुंबातील 6 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी उत्तम घरत यांनी उमेदवारी दाखल केली आहे। आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता आपल्याला पुन्हा संधी देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप सोबळावर निवडणूक लढवते। नगराध्यक्षपदासाठी कैलास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन करून 20 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पालघरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। पालघर भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जालन्यातील 3 नगर परिषदांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली। या तिन्ही नगर परिषदांमध्ये 42 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। परतूर नगर परिषदेत सर्वाधिक 16, अंबडमध्ये 14 तर भोकरदनमध्ये 12 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। जालन्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपनं 3ही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी केली। भोकरदन नगर परिषदेत सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी करत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर परतूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांनी नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर अर्ज केला। भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तिकीट वाटप आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे असल्यानं त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवलं असल्याची चर्चा रंगली। पंढरपूरमधून भाजपच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या श्यामल शिरसाट यांनी दुसऱ्याच दिवशी श्रीरामाचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। उमेदवारी अर्ज भरताच त्यांनी देवाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली। पुण्यातील नगर परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीतील 398 जागेसाठी 2,500 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले। जिल्ह्यात 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत, तर नगराध्यक्षपदाच्या 17 जागांसाठी 193 अर्ज दाखल झाले। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगराध्यक्षपदासाठी 168 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। यामध्ये 18 महिलांचे उमेदवारी अर्ज आहेत। सर्वच पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। बुलढाण्यात पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडलाय। नगराध्यक्षपदाच्या 11 जागांसाठी 212 तर सदस्यपदाच्या 286 जागांसाठी 2,541 उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळते।
सांगली जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले। शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी 1568 अर्ज आलेत। 8 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 110 उमेदवारांनी अर्ज केले। नगरसेवक पदासाठी ईश्वरपूरमध्ये सर्वाधिक 272 तर नगराध्यक्ष पदासाठी आटपाडीमध्ये सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। 21 नोव्हेंबर ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे। नाशिक महापालिकेचं प्रारूप प्रभाग रचनेमधील जागानिहाय आरक्षण जाहीर झालं, त्यावर 24 नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येतील। मागील निवडणुकीप्रमाणे प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही। काल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सोलापूरच्या सांगोल्यात नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक 31 उमेदवारी अर्ज दाखल झालेत, तर पंढरपूरमध्ये नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले। वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाही पाहायला मिळते। सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलं। यवतमाळमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आप्तस्विकीयांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळते। मंत्री अशोक उईके यांनी मुलगी मंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी तसंच माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सुनेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, तर भाजप आणि शिवसेना यांचा दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक आखाड्यात आहेत, त्यामुळे कळंब नगरपरिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार। साताऱ्यातील फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यातील वाद निवडणुकीत देखील समोर आले। या दोघांनीही आपल्या नातेवाईकांनाच नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले, त्यामुळे या ठिकाणी चांगली चुरस पाहायला मिळते। सांगलीतही नगरपरिषदांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आप्तस्विक्यांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतं। ईश्वरपूरमध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र आणि आष्टा नगरपरिषदेसाठी माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली। वाशिममध्ये नगराध्यक्ष पदासाठी 83 तर सदस्य पदासाठी 1000 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे। निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले। धाराशिव जिल्ह्यात 8 नगरपरिषदांमध्ये घराणेशाही खंडित झाली आहे। सर्वच पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिले। राजकीय कुटुंबातील एकही व्यक्ती नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात नाहीये। केवळ उमरग्यात नगराध्यक्ष पदासाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीत दिसले। जालना जिल्ह्यात भोकरदन, अंबड आणि परतूर या 3 नगरपरिषदांसाठी निवडणूक होणार आहे। 3 नगरपरिषदातील नगराध्यक्ष पदासाठी 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत, तर नगरसेवक पदासाठी 416 अर्ज दाखल झाले। त्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येत आहेत हे पाहायचं। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे। देवनार, माझगाव, मालाड आणि गोवंडी या भागात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहे। या परिसरातील हवा वाईट श्रेणीत नोंदवण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात 8000 प्रवाशांवर गुन्हे दाखल आले, तर या कारवाईत प्रवाशांकडून 38 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला।